रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंगी रंगी रंगले प्रभु राम रंगले कृष्ण रंगी रंगले राम रंगी कौशल्याच्या ठिकाणी गेल्यानंतर अतुल तेजस त्या ठिकाणी दिसायला लागलं. सहस्त्र कोटी त्या ठिकाणी सूर्य यांचं तेज जसं असेल तसे ते त्या ठिकाणी जन्माला येणार होते. का ते सूर्यवंशामध्ये जन्माला होते. भगवान गोपाल कृष्ण चंद्रवंशामध्ये जन्माला आले. त्यावेळेला चंद्राने नाराजगी दाखवली. म्हणे तुम्हाला सगळे सूर्यवंशातलेच म्हणतील. मग म्हणे म्हणून माझ्या मागे तुझं नाव लागेल. तिथे काय लागलं? भगवान रामचंद्र. अशा या अलौकिक कथेमधनं राम नामी रंगलेले ती कौसल्या मातेचं शरीर तिने हात असे घट्ट धरलेले होते आणि नामाचं स्मरण करत होते. नाम स्मरण करत असताना ती देहावर नव्हती. कोण जन्माला मिळतं? जगदभूषण जगद प्रगटात असा आत्मा, जगदाचा विख्यात परमात्मा, त्रिलोकेचा परमात्मा असा असणारा या कौसल्याच्या पोटी जन्माला येणार होता. आकाशामध्ये सगळे जण बसले होते. आंबडच्या मंडपात सगळे बसलेले होते. गुलाल सगळ्याकडे आलेला होता. आणि म्हणे बाबा जन्म तर होणार आहे महाराज, तुम्ही एकटेच म्हणून कसा जन्म होईल? म्हणे काहीतरी आधी भगवंताला बोलवण्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे. आणि ते नामस्मरण जर केलं आणि ते नामस्मरण आमच्या महाराजांना आवडणार होतं. त्रयोदशाक्षरी नाम जोपर्यंत गात नाहीत ते नाम, त्या रामाला आळवण्यासाठी जोपर्यंत गात नाहीत तोपर्यंत भगवंताचं प्रागट्यीकरण होत नसतं. प्रागट्यीकरण म्हणजे काय? तर प्रगट होणारे जन्माला आले पण डायरेक्ट प्रगट झाले. आणि जन्माला जर आले असते तर त्यांना मरण सुद्धा राहिलं असतं. मरण यांना नाहीये म्हणून दरवर्षी रामनाची नवमी आहे. मग ते प्रगट होण्यासाठी काहीतरी काळ घालावा लागेल, काहीतरी नामस्मरण करावं लागेल. प्रत्येकाच्या अकाउंटला काहीतरी नामाचं बॅलन्स पाहिजे. म्हणून प्रत्येकाने 2-2 मिनिटं भगवंताचं स्मरण करा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम जय राम. प्रसूत झाली वेळेला, प्रसूत झाली वेळेला. रविवारी मध्यान्ह काळी
रविवारी मध्यान्ह काळी पूर्ण ब्रह्म अवतरला, हा पूर्ण ब्रह्म अवतरला. रामानंदे आनंद झाला, तबके गुलाल उधळीला. रघुपती राघव राजा, रघुपती तबावतरी तारा. जय जय रघुपती राघव राजा, रघुपती तबावतरी तारा. जय जय रघुपती राघव राजा, रघुपती तबावतरी तारा. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. आत्ताचा रामाचा जन्म झाला, नाणी होईल, नाणी नंतर पाळणा होईल आणि पाळण्याच्या नंतर पुढे कसा नियम असतो, जन्मल्या आधी नाणी असते, 12व्या दिवशी जातक वरण असतं आणि मग पाळणा असतो. 12 दिवसांनी करायचा का, तर शांत बसले तर आताच करू आपण. आणि नाणीला या सर्वांनी त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलंय. कसं घेतलं, जुन्या मंडळी जसं त्या बाळाला मांडीवर घालून स्नान घालतात. नाणी नाणी या निर्मळासी नाणी, नाणी नाणी या निर्मळासी नाणी. आणि तिची या भाग्याची कोरवाणी, आणि तिची भाग्याची कोरवाणी. नाणी नाणी या निर्मळासी भाव केले भरते, ज्याच्या केले ते भाव केले भरते. ज्याच्या स्नेह जाळीली सगळं पुढे. नाणी नाणी या निर्मळासी नाणी. गंगा जन्मे ज्याची चरण कमळी, गंगा जन्मे ज्याची चरण कमळी. त्यावरी पाणी घाली ते हस्त कमळी, त्यावरी पाणी घाली ते हस्त कमळी. नाणी नाणी या निर्मळासी नाणी, नाणी नाणी या निर्मळासी नाणी. सगळ परमात्मा व्यापक अणुरेणू, याचे कर्ण प्राणी. राम नामी या निर्मळासी नाणी, नाणी नाणी या निर्मळासी नाणी. नाणी करीती गंगा चक्रपाणी, नाणी करीती गंगा चक्रपाणी. नाणी नाणी या निर्मळासी नाणी. जो 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 रे कुलभूषणा दशरथ नंदना. जो 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 रे निद्रा करिवाळा मनमोहना. रामा लक्ष्मणा बाळा रे. बाळना भाविला अयोध्येसी, दशरथाचे वंशी पुत्र जन्मला. ऋषिकेशी कौसल्येचे कुशी, बाळा जो रे. रत्नाजडित पालक धडके आमोलिक, वरती पौडते त्रिभुवन. ऐसे ऐसे चालत
कुलभूषणा दशरथानंदा विश्वव्यापका गुरुराया निद्रावाराया करुणीया सानीरा आपुली काया बाळा रे येऊनी वसिष्ठ सद्वर सांगे जन्मा राम परब्रह्म साधया अवतार होया बाळा जो कुलभूषणा दशरथानंद बाळा झालेली कीर्तन सेवा भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी समर्पण. रामदासाची मामुली रामदासाची मामुली रामदासाची मामुली आळशावरी. आता श्रीरामचंद्राचा जन्म सोहळा पार पडलेला आहे. थोड्याच वेळामध्ये आरती होऊन प्रभू श्रीराम पालखीमध्ये विराजमान होणार आहे. पालखी आणण्याकरता रस्ता सोडावा कृपया. प्रभू श्रीराम पालखीमध्ये विराजमान झालेले आहे. आता पालखी मिरवून आणणार आहे. आता प्रभू श्रीरामाच्या पावन पालखीचे मंदिराच्या परिसरामध्ये आगमन झालेले आहे. आता थोड्याच वेळात आरती होऊन प्रभू श्रीराम मंदिरामध्ये स्थानापन्न होणार आहे. वंदन करूया समयाला.
तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.